अन्ना हाउ मच वन पीस? एक पीस गिरायक आहेत। हा जो कोंबड़ा है 3 किलो का कोंबड़ा और प्राइस है 1 kg। डुप्लीकेट, ये डुप्लीकेट है। हाँ, कौन से तो डुप्लीकेट कैसे पहचानेंगे? भैया नेशनल जे पण आहे डुप्लीकेट पहचानेंगे कैसे? हे ओरिजिनल यही परचेस 2000 kg। तर मित्रांनो हा बघा, हा असा आहे नजारा। तर तुम्ही बघत असाल कोंबडंच कोंबडं। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आलो तो म्हणजे आपण पुन्हा एकदा विशाखापट्टणमच्या डेअरी फार्म हा लोकेशन आहे आणि इथल्या लोकेशनमध्ये पूर्ण विकले जातात ते गावठी कोंबडे आणि गावठ्या कोंबड्यांचा ना आज आपण रेट जाणून घेणार आहोत। मार्केट ना एकदम इंटरेस्टिंग आहे, पूर्ण व्हिडिओ बघा। प्रत्येक प्रकारचे कोंबडे, वेगवेगळ्या प्रकारचे कोंबडे या मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत। एकदम असे मोठे मोठे कोंबडे, छोट्या कोंबड्या, सर्व प्रकारच्या कोंबड्या आणि त्यातलं रेट। तर हा बघा, या साईडला आहे विशाखापट्टणम आणि मी जिथं राहतो ना तिथून कमीत कमी 5 किलोमीटरच्या अंतरावर हा असलेला मार्केट। आणि या साईडला बघितलं तर ह्या साईडला हा हायवे आहे ना, मोठा हायवे आहे, ओडिसा साईडला जातो। आणि हा लोकेशन आहे डेअरी फार्म। आणि इथला लोकेशन जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ती जिथून तुम्ही व्हिडिओ बघताना तिथं त्या लिंकवर टच करून तुम्ही GPS गुगल मॅपच्या द्वारे तुम्ही बघू शकता हे मार्केट तुमच्यापासून किती लांब आहे ते। परचेस 2000 kg 2.5 अडीच किलोचा कोंबडा बघा 2000ला विकत घेतला टेम्पोवाल्याने आणि त्यांनी सुद्धा खरेदी करून चालला तो आता घरी। तर हा पण नजारा बघायला मिळाला आपल्याला। या साईडला आपण बघितलं ना तर अजिबात गर्दी नाही, त्या साईडला गर्दी। आता तुम्हाला सांगतो या साईडला गर्दी का नाही। या साईडला आहे पूर्ण गावठी कोंबडं आणि इथला रेट जो आहे तो 1000 आणि 1100 रुपये। आणि बाबा इकडे तुम्ही बघितला ना तर मस्तपैकी चिकनशी जेवतोय। तर बघा कोंबड्या आल्यात घरून आणि बघा मस्तपैकी त्याने पिशवीमध्ये आणल्या होत्या कोंबड्या आणि पॅकअप करून। तर इकडे चालले खरेदी विक्रीसाठी चाललेली गर्दी। हे बघा आता बघा इकडे वजन चाललंय, किती वजन भरतोय तो बघूया कोंबड्याचा। कोंबडी आहे तर बघा ही कोंबडी बघायला मिळते बघा, म्हणजे 1 किलो पण नाही, 955 ग्राम। ये खाने के लिए ये पालने के लिए भी लेके जा सकते हैं। बहुत अच्छे छोटा मुर्गी लेके जा सकते हैं। हाँ 1 kg रेट 1 kg रेट मुर्गा 1200 मुर्गी 1000 रुपये। अच्छा, तर हे आहेत त्यांचे रेट। म्हणजे जर आपण जर याच्यामध्ये कोंबडा घेतला, जसा हा जर कोंबडा घेतला तर किलोने 1000 रुपये आणि जर 2 किलो भरला तर तो 2000 रुपये की पूर्ण कोंबडा आपल्याला विकत घ्यायला लागेल। आणि जर कोंबडी जर घेतली तर बघा या साईडला कोंबड्या बघायला मिळतात आपल्याला। ह्या सर्व आहेत ना कोंबड्याच आहेत। तर कोंबड्या आणि कोंबडी कशी ओळखायची तर तुरा आहे ना हा बारका असतो, तर हा 1000 रुपयाला 1000 रुपये किलो। मग ती कोंबडी जर का 1.5 किलो भरली तर 1500 रुपयाला जाईल। तर बघा हा असा नजारा आणि हा असा सेटअप आहे, पूर्ण दादाचा असलेला सेटअप। याच्यामध्ये बऱ्याचशा कोंबड्या वेगवेगळ्या प्रकारच्या बघायला मिळतात। हे बघा इकडे बघा, हा जो कोंबडा आहे तो बघा वेगवेगळ्या प्रकारचा आहे। त्याच्यानंतर इकडं व्हाईट कलरचा, ब्लॅक कलर, त्याच्यानंतर बघा थोडासा डाऊन लाल कलर आणि त्याच्यानंतर इकडं बघायला मिळते ते म्हणजे आपल्याला तलंग। तर बघा त्या साईडला जर आपण गेलो ना तर मोठ्या मानेच्या सुद्धा कोंबड्या आहेत। आज आहे तो म्हणजे रविवार आणि रविवार बोलला तर म्हणजे नॉनव्हेजवाल्यांसाठी शुभच दिवस मानला जातो। त्यासाठी सर्वात जास्तीत जास्त रविवारी खरेदी करण्यासाठी आलेले कस्टमर या साईडला बघा, जर बघितलं तर कस्टमर। आणि या साईडला ही अशी लाईन लागली ती म्हणजे पूर्ण कोंबड्यांची बघा लाईन। या साईडला बघा पूर्ण लाल कलरचे कोंबडे। रेट 1 kg 1000 सेम रेट। हा ऑल शॉप सेम रेट। हां तर प्रत्येक आपण दुकानात बघतो ना तर सेमच रेट आहे। तिकडं पण आपण रेट बघितले, या साईडला पण रेट बघितले। आता ह्या साईडला पण जो रेट आलो ना तर 1000 रुपयेच रेट आहेत। आणि इकडं कोंबडे जर तुम्ही बघितलं ना तर हे बघा कसं आहे, एकदम दणके असं कोंबडे। 1 पीस kg कितना होगा? 4 kg। तर बघा 4 किलोचा कोंबडा, 4 किलोचा म्हणजे जर हा जर कोंबडा घ्यायचा असेल ना आपल्याला तर कमीत कमी आपल्याला 4000 रुपये खर्च करावे लागतील। तर दणके असा कोंबडा आहे बघा, कसला दणके असा कोंबडा। या साईडला पूर्ण दणकेच कोंबडा आहे। कोंबड्यांची साईज मस्त वाटते या साईडला।
त्याच्यानंतर मग आपण येऊया इकडं लाल आणि लांब, एकदम लांब मानाचा कोंबडा. अन्ना हाऊ मच रेट रेट? मुर्गा मुर्गी ये इसका 1 kg? वो वाला केजी 1000 रुपया. 1000 रुपये. 1000 2 kg तर 2000 आहे ना? हां, तर हे पण हा जो कोंबड्याची प्राईस आहे ना 1000 रुपये. तर बघा या साईडला पण मोठ्या मोठ्या मानाचे कोंबडे आपल्याला बघायला मिळतात. डुप्लिकेट और ओरिजिनल होता है ना? तर डुप्लिकेट आणि ओरिजिनल याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं ना तर मला सुद्धा मी मार्केट फिरतो तेव्हाच मला माहीत झालं. डुप्लिकेट कोंबडा म्हणजे गावठी आणि జనాలు మోసం చేసే ఇగో మూతులు కటింగ్ కేజీ 250 రూపాయలు, 600, 700, 800 చెప్పేస్తారు. మోసం మోసం దగా. ओरिजिनल అండ్ డూప్లికేట్. డూప్లికేట్ ये डुप्लिकेट కాలు చేయి పడిపోవడము, నడాలు పడిపోవడము, చెయ్యిలు పడిపోవడము, వాతవా పచ్చవాతవా కీలవాతవా అన్నీ వస్తాయి వీటి వల్ల. सो डुप्लिकेट कैसे पहचानेंगे? భయ్యా నెక్స్ట్ చెప్పనా? डुप्लिकेट पहचानेंगे कैसे? ఒరిజినల్ 1000 రూపాయలు, 1000 రూపీస్ రూపాయలు ఒరిజినల్. డూప్లికేట్ అయితే ఏంటంటే ఈ 250 రూపాయలు కిలో. 250 రూపాయలు. బేగా జబ్బులు వస్తాయి, బేగా కాలు చేయిలు పడిపోతాయి, हिंदी బేగా పడిపోవచ్చు. हिंदी హిందీలో మాట్లాడాలా? మా ఆయన మాట్లాడతారు 5 నిమిషాలు ఆగి. तर हे बघा दाखवते आपल्याला डुप्लिकेट. हे डुप्लिकेट आहे? 1 किलो 400 रुपया. 400 रुपये डुप्लिकेट. डुप्लीकेट. तर हे डुप्लिकेट वो आहे. देसी वाला है ना 1000. हे जे कोंबडा आहे ना डुप्लिकेट. बट डुप्लिकेट वॉच अँड अंडरस्टँड कैसे? ऐसे हां हां माउथ है ना माउथ माऊथ. हा बघा डुप्लिकेट कसा कोंबडा ओळखायचा ना कटिंग. त्याच्यासाठी बघा जो ह्याची जी चोच आहे ना चोच बघितली तर ती कट केलेली आहे बघा. कट केलेली चोच आहे. और ओरिजिनल तर बघा हा आहे ओरिजिनल. आहे बघा हा ओरिजिनल कोंबडा म्हणजे जी चोच बघितली ना तर पूर्ण चोच आहे आणि याची जर चोच बघितली तर अर्धी चोच आहे. तुम्ही बघत असाल तर या प्रकारे आपण डुप्लिकेट म्हणजे हा पोल्ट्री फार्ममध्ये म्हणजे वाढवलेला कोंबडा आहे हा. पोल्ट्री और ये घर में आहे ना होम हां म्हणजे जंगलात वगैरे जो खाऊन ग्राउंड में. तर ही प्रोसिजर आणि पद्धत मला पहिल्यांदाच माहीत झाली. डुप्लिकेट आणि ओरिजिनल कोंबडा मुर्गा म्हणजेच कोंबडा. मार्केट डे मंडे సండే ప్రతిరోజు डेली मार्केट टायमिंग 6 मॉर्निंग 6 మార్నింగ్ 6 తర్వాత నైట్ 7 7 नाईट में. నైట్ 7 మార్నింగ్ 6. अच्छा म्हणजे ऑल डे. हां म्हणजे सकाळी 9 वाजेपर्यंत ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मार्केट ओपन असतो आणि पूर्ण दिवस. हां तर बघा हा नजारा त्या साईडला आपण बघितला ना कोंबड्यांचा इकडचा हा जो नजारा आहे ना एकदम बघण्यासारखा. तर हा या साईडच्या रस्त्याचा नजारा आणि याच्यामध्ये पण बघा कोंबड्या आहेत ना बांधायची तुम्ही जर पद्धत जर बघितली ना इकडं तर बघा कशी रस्सी एकदम असे बांधले पूर्ण आता रस्सीलाच कोंबडे बांधलेले आहेत. आणि इकडं पण आलो तर तीच पद्धत आहे. आणि त्याच्यानंतर आता आपण बघूया इकडं कवटा म्हणजेच अंड्यांचा रेट. हा जो एक अंडा आपण घेतला ना हे आहे गावठी. हा बघा गावठी अंडा आणि ह्या एका अंड्याची प्राईस आहे ती म्हणजे 20 रुपये. 20 रुपये बघा. साईजने थोडासा जसं आपले घरची जी गावठी कोंबडी असते त्याच्यापेक्षा साईजने थोडासा मोठा असा अंडा बघायला मिळतं आहे. पण प्राईस 20 रुपये. त्याच्यानंतर तिकडं पण ठेवली ती म्हणजे अंडी आणि ही लाईन आहे ती पूर्ण कोंबड्यांची. तर आता 1 पीस केजी टोटल केजी 3 kg. हा जो कोंबडा है 3 किलोचा कोंबडा और प्राइस 1 kg 800 800 रुपये. ही तर आपल्याला थोडीशी प्राईस कमी बघायला मिळते. पण कोंबडा जर तुम्ही बघितला ना तर बघा असा एकदम दणक्या असा कोंबडा बघायला मिळत आहे. एकदम मोठा असा कोंबडा. ओरिजिनल ना ओरिजिनल हा बघा कारण याची चोच बघितली ना तर एकदम अशी कट झालेली नाही. तर आता आपण आलो आहे आतमध्ये आणि हा आहे आतून दिसणारा नजारा. त्याच्यामध्ये इकडं बघा कोंबड्याची पिसं काढली जातात न जाळतात. कारण कधी कधी जाळून पण काढतात पण इथं बघा न जाळतात. कोंबड्याला मस्तपैकी चाललाय तो म्हणजे शिलाईचा काम. 1.2 1 मुर्गा पूरा अभी वो कितना कटिंग के लिए जाएगा? कटिंग से 50-60 रुपये. तर बघा 1.5 किलोचा कोंबड्याची कटिंग ती म्हणजे 50 नाही तर 60 रुपये. आणि इकडे चालली ती म्हणजे कटिंग बघा. त्याच्यासाठी अगोदर
हा नजारा बघायला मिळतो इकडं. तो म्हणजे इकडं बिना जाळून काढले जातात ती म्हणजे कोंबड्याची पिसा. हे बघा या साईडला क्लिनिंग आहे ना. क्लिनिंग रेट 80 रुपीज. तर 60, 50, 80 रुपये असा रेट आहेत. या साईडला तुम्ही नजाऱ्यामध्ये बघितला तर इकडे सुद्धा चालले ती म्हणजे क्लिनिंग पिसा काढायला. बघा पिसा काढतायत. आणि गावठी कोंबडीची जर पिसा जर काढायची झाली ना तर खास करून जाळून सुद्धा काढली जातात किंवा बॉईल करून कमीच. तर इकडे बघा हा आहे मावशीचा सेटअप इकडं. तर या साईडला चालले ती म्हणजे साफसफाई. आणि या साईडला बघितली तर मस्तपैकी कटिंगचा सेटअप आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यानंतर आपण आलो तर इकडं बारकी एकदम अंडी बघायला मिळतात. मगाशी मोठ्या साईडची अंडी होती एकदम साईज. आणि बघा ही बारकी आहेत. तर ही सुद्धा गावठी कोंबडींची अंडी. अन्ना हाऊ मच वन पीस? एक पीस 20 रुपये. और ऑल ट्रे 3 पीस 600 ती पीस. म्हणजे जर 30 पीस घेतले तर 600 रुपये. आणि एक अंडा 10 रुपयाला. तर बघा हा असा नजारा अंड्यांचा. त्याच्यानंतर आपण इकडं आलो तर ती म्हणजे कटिंग. अम्मा कटिंग मास्टर नो. अच्छा इकडे. तर इकडं आलो तर बघा रॉयल दादूस. तर हा पूर्ण सेटअप बघायला मिळतो. तर म्हणजे कटिंगचाच. त्याच्यानंतर मग कटिंग करायची पद्धत बघा म्हणजे जाळूनच कटिंग केली जाते. हां बघा पाणी बॉईलसुद्धा केलेली आहे किंवा आपण जाळूनसुद्धा करू शकतो कटिंग. तर इकडं सेटअप कटिंग बॉयलर. अच्छा इकडं बघायला मिळतं म्हणजे बॉयलर 1 kg 220. हां 220 रुपये किलो बॉयलर. त्याच्यानंतर मग इकडं पण अन्ना सेटअप कटिंग. हां पहिले आया था. मागच्या वेळी पण मी आलो होतो या मार्केटमध्ये. तर तुम्हाला मार्केट दाखवतो. ह्या साईडला ना जास्त रॉयल दादूस. तर तुम्ही पण मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या. कारण असेच ना रॉयल दादूस चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील वेगवेगळ्या मार्केटच्या. हे बघा या साईडला बघा कशी कटिंग केले. आणि त्याच्यामध्ये वरती लावले ती म्हणजे यांनी हळद लावून हे कटिंग करतात. तर इकडे बघायला मिळते ते म्हणजे लेडीज कटिंग करताना. अम्मा नेम मदीना. तर 4 बजे से लेके इवनिंग 6 बजे तक कटिंग का रेट 1 kg 1 kg नहीं भाई, वो मुर्गी लेके आता ना। हाँ मुर्गी के बराबर से लेके आता। मुर्गी का बराबर मतलब अगर 2 किलो मुर्गी है नहीं, बड़ी मुर्गी हो छोटी मुर्गी हो जलाने के हो किसकी भी हो 100 रुपये 100 रुपीज़ 100 रुपये। तो मतलब जला के मार के पूरा करके देंगे, पूरा कटी बीटिंग साफ सफाई करके 100 रुपये लेगा। चाहे 1 kg लाओ 2 kg लाओ कौन सा भी लाओ। हाँ तर बघा पहिल्यांदाच आपल्याला मिळालं ते म्हणजे यू नेम भाषा। हाँ हिंदी भेटला माणूस ना जरा बरं वाटतं, बरीचशी माहिती आपल्याला मिळते। तर इकडे चालले ती म्हणजे कोंबड्याची साफसफाई। हे बघा अशा प्रकारे साफसफाई चालले। पुरा पहिले बॉईल केले त्याला पाण्यामध्ये, हे बघा गरम वाटते। त्याच्यानंतर आता ते पिसं काढतायत आणि काही जण डायरेक्ट पाण्यामध्ये न टाकता बॉईल न करता पिसं काढतात। ते तिकडं पद्धत चाललेली आहे बघा, या साईडला प्रोसिजर चाललेली आहे। कोंबडा बघितला ना तुम्ही तर अजूनपर्यंतच जिवंत आहे बघा, जिवंत कोंबडा हे बघा, तो बघा। आणि डायरेक्ट पिसं काढली जातात, अजून पण कोंबड्याला मारलाही नाही, चाललंय जिवंतच कोंबड्याला पिसं काढतायत। हे बघा जिवंतच आहे आणि नंतर पिसं काढल्यानंतर साफ केल्यानंतर कटिंग करतील। तर हा इथला असा नजारा आणि मी ही सुद्धा प्रोसिजर पहिल्यांदाच बघते, फर्स्ट टाइम प्रोसिजर। अन्ना पहिले क्लीनिंग बट नेक्स्ट कटिंग, क्लीनिंग एंड कटिंग तो फर्स्ट कटिंग नेक्स्ट क्लीनिंग। नो क्यों ऐसा क्यों? नहीं ऐसा नहीं करते, पहिले क्लीनिंग फिर कटिंग। अच्छा डेली ऐसे हां, तर ते तसेच करतात। हे बघा इकडं चाललंय साफसफाई। तर तुम्ही आजच्या मार्केटमध्ये नक्की तुम्ही एक अनुभव घेत असाल तो म्हणजे प्युअर आणि डुप्लिकेट
तर प्युअर आणि डुप्लिकेट याच्याविषयी मला सुद्धा पहिल्यांदाच माहीत पडलं. ते म्हणजे आपण ओळखू शकतो प्युअर कोंबडा तो म्हणजे चोचीवरून, कारण गावठी कोंबडा आहे ना हा पूर्ण असं घरामध्ये किंवा जंगलामध्ये किंवा एखाद्या ग्राउंडमध्ये काही ना काही खाऊन वाढत असतो आणि तो खायला एकदम टेस्टी. आणि जर तुम्ही डुप्लिकेट जर बघितला ना तर तो पोल्ट्री फार्ममध्येच वाढवला जातो, पण त्याची चोच कट केलेली असते. या गोष्टी या मार्केटमध्ये तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळाल्या असतील. तर मित्रांनो, अशाच व्हिडिओ बघायचे असतील ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे तो म्हणजे रॉयल दादूस. तर चला आता आपण भेटू आता अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय. आणि हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉमेंट्स करा मित्रांनो. कॉमेंट्सना तुम्हाला 100% उत्तर दिला जाईल आपल्या चॅनलवर, कारण बऱ्याचशा काही कमीपणा व्हिडिओमध्ये तुम्हाला भासत असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की तुम्ही कॉमेंट्स करून बोलू शकता. माझ्याशी रिप्लाय 100% दिला जाईल. तर हा बघा मार्केटचा नजारा. भेटू आता आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा नुसती पिसं झालेली आहेत. या साईडला बघितलं ना तर आता कोंबडा आहे ना झाला आहे, पिसं झाल्याचा वास असा येत आहे पिसांचा.